अहद तंजावर ते तहद पेशावर अवघा मुलूक आपला ही मराठा साम्राज्याची विस्ताराची व्याख्या, गौरवाची व्याख्या. याचा अर्थ असा आहे की अहद तंजावर म्हणजे काय तर दक्षिण आणि पेशावर म्हणजे काय तर उत्तर. हा जो अवघा प्रदेश आहे हा सगळा मराठा हिंदवी स्वराज्याच्या आधिपत्याखाली येणारा प्रदेश आहे आणि याचा संबंध म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे हिंदवी स्वराज्य आहे हे हिंदवी स्वराज्य या ठिकाणी यातनं रिप्रेझेंट करणारा एक ओळ आहे. तर अलीकडच्या काळामध्ये मराठा साम्राज्याचा गौरवाचा जो इतिहास आहे, तो इतिहास दर्शवणारा जो नकाशा आहे, मराठ्यांचं राज्य कुठपर्यंत होतं, तर तंजावर ते पेशावरपर्यंत मराठ्यांचं राज्य होतं. त्या उलट आटकेपार झेंडे लावण्याचं काम या ठिकाणी मराठ्यांनी केलेलं आहे. आटक म्हणजे काय तर पाकिस्तानमध्ये एक किल्ला आहे, तर आटकेपार झेंडे या ठिकाणी मराठ्यांनी लावले गेलेले आहेत. पण अलीकडच्या काळामध्ये काही सामाजिक संघटनाच्या माध्यमातून मराठ्यांचा जो इतिहासाचा गौरव दर्शवणारा जो नकाशा आहे, तो 8वीच्या NCERTच्या पुस्तकातून वगळण्याचं काम या ठिकाणी भारत सरकारच्या माध्यमातून काही संघटनांना या ठिकाणी दबावाच्या खाली, काही संघटनाच्या दबावाच्या खाली हा नकाशा काढण्याचं काम केलं गेलेलं आहे. तर मराठ्यांचा जो इतिहास आहे, हा इतिहास पुसण्यानं पुसत नाही. मराठ्यांचा इतिहास दिला गेलेला आहे तलवारीनं. मराठ्यांची जात पात गोत्र धर्म पंथ तलवारीला माहिती, लेखणीला नाही. कारण देशाच्या सीमारेषा सुद्धा आम्ही तलवारीनंच कोरलेल्या आहेत. लिहून ठेवण्याची तसद कधी आम्ही घेतलीच नाही. मराठी युद्धात जिंकतात मात्र तहात हरतात असं सांगितलं जातंय. मात्र आता तहातही जिंकायचं आहे आणि युद्धातही जिंकायचं आहे. हा भारत कुठपर्यंत आहे, जिथपर्यंत मराठ्यांच्या घोड्यांच्या टाचा गेलेल्या आहे तिथपर्यंत हा भारत आहे. म्हणून एका कवीची ओळ आहे, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठ्यांविना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, मराठा आधार या भारताचा. हे सगळ्यात प्रथम भारत सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे की जो प्रदेश हा मराठ्यांच्या आधिपत्याखाली होता, जो नकाशा मराठा साम्राज्याच्या गौरवाचा नकाशा होता, हा जो NCERT 8वीच्या पुस्तकातून वगळण्याचं काम केलंय, हे खऱ्या अर्थानं परत हा NCERTच्या पुस्तकात या ठिकाणी दाखल झाला पाहिजे. यासाठी प्रत्येक मराठ्यांनी या ठिकाणी सरकारचा जरारून निषेध करणं गरजेचं